कशा पायी तू वारीचा हट्ट केलास रे बाळा, आता मी घरी एकटीच जाऊ का, माझ्या लेकीला काय उत्तर देऊ, असं हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हतं. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवाशी प्रयागबाई प्रभाकर कराबे या नातवासह वारीत आल्या होत्या. प्रयागबाई कराबे यांच्यासोबत लेकीचा लेक आला होता. गोविंद कल्याण फोके, वय 20 वर्ष, राहणार झिरपी असं त्याचं नाव. नीरा नदीत स्नान करताना तो वाहून गेला. गोविंद यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला होता. गोविंद हा प्रयागबाईंची लेक नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा. 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीनं यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन असा हट्ट गोविंदनं केला होता. फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. 18 जून पासून श्री देवराबुवा हदगावकर दिंडी क्रमांक 12 तो त्यात सहभागी झाला होता. 21चा गोविंद अतिशय उत्साही होता. गोविंद व आजी दोघं संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झाले. तो रोजच्या भजन कीर्तनात उत्साहानं सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला. त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीनं एकच टाहू फोडला. टाहू फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता. गोविंदची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली. 6 वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेना. त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनारी बसून राहिली. प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आलं. त्यांच्या दिंडी क्रमांक 12 मधील वारकरी संतापले. रस्ता रोको आंदोलन करण्यात त्यांनी सुरुवात केली. अर्धा तासाहून अधिक वेळ त्यांनी रस्ता रोखून धरला. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. मृतदेह शोधून काढण्याचा शब्द दिल्यानंतर वारकरी रस्त्यावरून उठले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. दिंडी क्रमांक 12 मधील काही वारकरी त्या रडणाऱ्या आजीसोबत थांबले.